सकाळ म्हणजे गोडताईंना मैत्रिणींना रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा बेत आहे पाणीपुरीचा. आजचा दिवस आहे मंगळवारचा, कारण आज आहे अंगारकी चतुर्थी. आणि मुलांसाठी की नाही तर मी पाणीपुरी करते आहे. आलू सकाळीच मी बॉईल करून ठेवलेले, तर चिंचेचं पाणी पण केलेलं आहे. तर चटणीची तयारी आहे. जसं की नाही हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, अद्रक आणि भरपूर सारा पुदिना, हे सगळं जे ना पाणी करण्यासाठी मी मिक्सरमधून काढून घेते आहे. आणि चला थोडंसं पाणी टाकून की नाही तर चटणी मी छान हिरवी चटणी जी आहे ना आपली ते तयार केलेलं आहे. म्हटलं तर मला पाणीपुरीचं पाणी तयार करण्यासाठी मी चटणी तयार केली. आणि ते जे पाणी ना आता सगळं मी गाळून घेणार आहे, कारण वरचा जे चोथ आहे ना ते खाण्यामध्ये आलं नाही की लेकर खात नाही. तर मी असं जे आहे की नाही अशी गाळून घेत असते, कारण त्याचं की नाही फक्त फ्लेवर आलं ना खाली की पाण्यामध्ये खूप छान लागते. आणि थोडंसं की नाही ह्याच्यामध्ये पाणीपुरीचा जे मसाला होता की नाही आणलेला पॅकेट, तरी थोडंसंच पॅकेट जे आहे ना मी ह्याच्यामध्ये टाकते. पण घरची जे आहे की नाही पाणीपुरीचं पाणी जे ना घरी जे बनवतात ना तेच पाणीपुरीचं पाणी आमच्या इथं सगळ्याला असं आवडतं. त्याच्यामुळे की नाही मी पॅकेटचे जे आहे ना ते फ्लेवर यूज करीत नाही. आणि थोडंसं जिऱ्याचं पावडर टाकलं, थोडंसं काळं मीठ टाकलं, आणि अशा प्रकारे मी जे आहे की नाही पाणीपुरीचं पाणी इथं छान तयार करून घेतलंय. आणि इथं की नाही आता पिवळी भाजी करायची. जसं की नाही आलू सकाळीच शिजवून ठेवले होते ना, आणि गार झाले ना की आलू एकदम मोकळे सुटसुट होतात. आणि गरमात गरम आपण फोडणी दिलं ना की आलूची भाजी जी ना चिकट होती. त्याच्यामुळे आलू की नाही सकाळी जे की नाही मी बॉईल करून ठेवले होते. तिथं पिवळी भाजी बी माझी झालेली. आणि जसं की नाही काही करा, मिस्टरासाठी आलं स्वयंपाक तर करावंच लागतं. तर त्यांच्यासाठी की नाही थोडेसे आलूचे बाजूला काढून ठेवले, कारण मला करायची आलूची भाजी. त्यांच्यासाठी थोडासा भात आणि थोडीशी चपाती. तर त्यांचा जे स्वयंपाक आहे ना ते वेगळाच आहे. तर चला इथे लेकरांसाठी जे आहे ना आज पाणीपुरीचा बेत आहे मंडळी. तुम्ही पण सगळेजण या मस्त पाणीपुरी खायला. इथं भाजी पण माझी झाली एकदम तयार. आणि चला इथे आता आलूची भाजी पण करून लगेच घेते, कारण की नाही मग लास्टला की नाही पाणीपुरी तळून घेता येते. इथं साईडला मी भात लावलाय. आणि इथे की नाही बेसिक मसाले वगैरे कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण सगळं मसाले टाकून जे मी भाजी फोडून देते आलूची. कसं झाले दहीयंती आहे. आणि हे जे आहे ना रेडीमेड पाणीपुरीचं की नाही पॅकेट जसं डीमार्ट मधून आणून ठेवलं होतं की नाही तेच पॅकेट आहे. जसं काय घरी करायला म्हणलं खूप टाइम लागते. तर हे रेडीमेडच पाणीपुरीचं पॅकेट मी वापरत असते. जवळ करायचं इन्स्टंट पटकन करा आणि तळा. तर चला ह्या जे आहेत ना मस्त पाणीपुरी मी तर छान तळून घेतली आहे. आणि भरपूर अशा डम्म फुगतात, त्याच्यामुळे करायचं काही टेन्शन नाही. झटपट पाणीपुरी आपली तर तयार पण होती. तर मंगळवारचा बेत सकाळचा असा होता मंडळी. तर तुम्ही पण सगळेजण उन्हाळ्याचं की नाही मस्त पाणीपुरी खायला या. आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही आज काय केले लेकरांसाठी स्पेशल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभ दुपार सर्वांना.